साईं भक्त महिला फाउंडेशन और साईं भक्त सेवा मंडल की ओर से संपदा में भव्य डांडिया का आयोजन किया गया था, जहां पर महिलाओं को अलग ही सम्मान के द्वारा उन्हें डांडिया खेलने पर भेंट स्वरूप विभिन्न प्रकार के उपहार दिए जाते हैं, जिसे लेकर महिलाएं फूले नहीं समाती हैं। साई भक्त महिला फाउंडेशन व साई भक्त सेवा मंडळ गेली 5 वर्ष आपल्या सानपाड्यामध्ये हा भव्य दिव्य असा नवरात्रोत्सव साजरा करत आहे। कुठेतरी आमच्या ह्या मराठी संस्कृतीला त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीला जागृत ठेवण्यासाठी अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही या सानपाड्यामध्ये ठेवतो। त्यातलाच हा एक आपला आजचा नवरात्रीचा कार्यक्रम आहे। या नवरात्री उत्सवानिमित्त आमच्या सानपाड्यातील सर्व महिला भगिनी आमच्या ज्या नवदुर्गाचं रूप आहे त्या सर्व एकत्रित येतात, त्यांची ताकद वाढण्यास मदत होते आणि त्यांना एक करवणुकीचा कार्यक्रम त्याप्रमाणे आम्ही हा गरबा रास ठेवलेला आहे। गेली 7 दिवस 3-3 तास आमच्या महिला भगिनी इथे चांगल्या प्रकारचा गरबा करत आहेत आणि त्यामुळे एकजूट आमच्या सानपाड्यामध्ये वाढत आहेत। बक्षिसांची लयलूट हे एक निमित्त आहे। बक्षिसानिमित्त त्यांना आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखरच या सर्व महिला भगिनींचा त्याचप्रमाणे देवी मातेचा आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मंदाताई म्हात्रे या सर्वांना खरोखरच या सगळ्यांची साथ आहे आणि बरोबर ह्या नक्कीच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मंदाताई बाजी मारतील आणि एक फिक्स आमदार नक्कीच निवडून येतील, अशीच आमची या देवी मातेच्या चरणी आमची प्रार्थना आहे आणि आमच्या ताईंना आमच्या आईला पुन्हा एकदा निवडून येऊ दे, हीच आमची या देवी मातेच्या चरणी प्रार्थना आहे। 9 दिवसाचा हा जो नवरात्रीचा उत्सव हा सर्व महिलांचा आहे आणि आमदार आपले जे आमल्या भाऊ आहेत पांडुरंग आमले यांनी स्वतः दुःखात असून सुद्धा आमच्यासाठी एवढं 9 दिवस इथे आयोजन केलेलं आहे की आम्हाला ते कुठे दुःखी आहेत असं आम्हाला त्यांना जाणून द्यायचं नव्हतं। आम्ही पण त्यांच्याबरोबर तेवढेच दुःखी होतो, पण तरी पण आम्ही त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट असं 9 दिवस जो प्रोग्राम हा चालला आहे, आज 7 दिवस संपलेत, पण उद्या अष्टमी आहे, नवमी आहे, हा प्रोग्राम खूप मोठा होणार आहे। इथे महाआरतीचं नियोजन केलेलं आहे। परत 9व्या दिवशी आम्ही जेवणाचा महाप्रसादाचा प्रोग्राम केलेला आहे। तर सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी पूर्ण सानपाडावासी त्यांच्या पाठीशी आहेत। दुसरी गोष्ट त्यांच्यावरती ज्या मंदाताईंचा हात आहे, परत त्यांचा पण आम्ही पण त्यांच्यासाठी खूप, त्या पण आमच्यासाठी खूप करतात, आम्ही पण त्यांच्या, एक महिलाच महिलेला जाणू शकते। आणि दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी जे आम्हाला करता येईल तितकं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत। दुसरी गोष्ट त्यांनी खूप मंदाताईंनी खूप प्रोग्राम इथे राबवले आहेत, त्या सगळ्यात 9 दिवसासाठी आता त्या पण इथे येणार आहेत, आम्हाला भेट द्यायला येणार आहेत। देवी माताच्या चरणी आम्ही साकडं घालतो। ज्या जितके वर्ष त्यांनी आमच्याबरोबर काम केलंय त्याच पद्धतीने आम्ही पण त्यांना तेवढी साथ देणार आहे। 9 दिवसात जे प्रोग्राम आम्ही केले आहेत त्यांना सगळं सांगितलेलं आहे, सगळं काय आहे आणि त्या दिवशी येतील, त्या दिवशी त्या निवडून याव्यात ह्या सानपाड्यातून आणि सानपाड्याच्या सगळ्या महिलांचा त्यांना साथ आहे आणि अशीच आम्ही ईश्वरचरणी साकडं घातलेलं आहे।